ही पुन्हा एकदा महाराष्ट्र शासन लिहिलेली गाडी पकडलेली आहे। गाडी व्हेरीफाय करा साहेब, महाराष्ट्र शासनाच्या नावावर रजिस्टर्ड आहे का? ट्रॅफिक पोलीस साहेब आलेले आहेत, ही गाडी महाराष्ट्र शासनाच्या नावावर रजिस्टर्ड आहे का? गाडी महाराष्ट्र शासनाच्या नावावर रजिस्टर्ड आहे का? PMRDची साहेब गाडी आहे ही, प्रायव्हेट नावावर रजिस्टर्ड आहे गाडी। PMRDचं नाव नाही आहे, ते प्रायव्हेट नावावर रजिस्टर्ड आहे गाडी। ही गाडी कशी काय तुम्ही घेतली? महाराष्ट्र शासनाचे अधिकारी आहात का साहेब आपण? हां, तुम्ही प्रायव्हेट गाडीमध्ये बसला, हे नाही माहिती तुम्हाला? PMRD कडून अलॉट झाली आहे। हां, PMRD कडून अलॉट झाली। PMRDने अलॉट केली तरी तुम्ही प्रायव्हेट गाडीमध्ये ट्रॅव्हल करता, हे तुमच्या लक्षात नाही आलं? प्रायव्हेट गाडी त्यांनी हायर केली, त्यांनी काही हायर केलं तरी आपण, तुम्ही सर अधिकारी आहात। सामान्य नागरिक थोडेसा जरी नियम तोडतो तर त्याच्यावर कारवाई होते साहेब। आजच आलेली आहे, आम्ही व्हेरीफाय नाही, हरकत नाही, प्रायव्हेट पासिंग गाडीमध्ये फिरताय आपण, तुम्ही अधिकारी आहात। माझ्यासारख्या गाढव माणसाला नाही कळलं तर ठीक आहे, तुम्ही PMRDचे अधिकारी असून सुद्धा तुम्हालाही कळत नाही। आज आम्ही व्हेरीफाय करतो, आजच गाडी आली आहे। आजच गाडी आली आहे, प्रायव्हेट पासिंग गाडी कशी काय फिरवत आहे? ही महाराष्ट्र शासनाची गाडी आहे, ते म्हणतात PMRDला आजच आलेली आहे। कुठल्या बेसिसवर गाडी आली ही? PMRD हे प्रायव्हेट पासिंग गाड्या भाड्याने घेतं का? हा कुठला प्रकार आहे? सामान्य नागरिक प्रायव्हेट पासिंग गाडी घेऊन फिरू शकतं का? गाडी अडवली आहे मी याच्यावर कारवाई करायला लावणार। PMRDचं कोण, काका असो किंवा मामा असो, मला नाही माहिती, आज या गाडीवर कारवाई झालीच पाहिजे। कुठल्या बेसिसवर प्रायव्हेट पासिंग गाड्या भाड्याने घेतात हे लोक? PMRDचा अधिकारी गाडीमध्ये बसला आणि त्याला माहिती नाही गाडीमध्ये की ही प्रायव्हेट पासिंग गाडी भाड्याने घेता येत नाही। बरं, आज गाडी आली म्हणतोय, मग आजच फक्त महाराष्ट्र शासन कसं लावलंय? गाडीवर एवढं खुल्या महाराष्ट्र शासन लिहिलं, याचा अर्थ स्पष्ट आहे की ही गाडी आज नाही रोज चालते ही महाराष्ट्र शासनाला। PMRD सारखी लोक ही गाडी प्रायव्हेट पासिंग गाडी भाड्याने कशी काय घेतात? सर्वसामान्य नागरिक गाडी भाड्याने घेतो प्रायव्हेट पासिंग, तर ते चालतं का? साहेब, कारवाई झालीच पाहिजे। ते महाराष्ट्र शासन खोडायला लावा त्याला, ते महाराष्ट्र शासन खोड मित्रा, काढा लगेच काढा, ते काढा। हे बघा, गाडीवरचं महाराष्ट्र शासन खोडायला लावलंय, ते कसंही काढा, काय आत्ताच काढायचं, स्क्रॅचेस पडले तरी चालतील। महाराष्ट्र शासनाची गाडी कशी काय भाड्याने घेतली प्रायव्हेट गाडी? आम्ही 2 मिनटं गाडी भाड्याने घेतली प्रायव्हेट की आम्हाला घोडा लावतात, आणि PMRD हे प्रायव्हेट गाडी भाड्याने घेणार का? ते खोड बाबा, मी त्याशिवाय जाऊन देणार नाही, नाही तर कुठल्या अधिकाऱ्याला बोलवायचं ते बोलव, ते खोड। ते महाराष्ट्र शासन खोड, एक तरी अक्षर खोड, त्याशिवाय नाही जाऊन देणार। काय करायचं ते कर, खोड ते। तुम्ही प्रायव्हेट गाड्या भाड्याने देऊच कशा काय शकता, आणि त्याच्यावर महाराष्ट्र शासन लावून फिरतं वय खोड? हे बघा, खोडतायत महाराष्ट्र शासन, सरकारच चुकीचं वागतंय। ही बघा, ही परिस्थिती आहे। अशी परिस्थिती काय यांच्यावर येते की PMRDला प्रायव्हेट पासिंग गाडी भाड्याने घ्यावी लागते। टुरिस्ट परमिट गाड्या रजिस्टर्ड होतात, हे टॅक्सेस भरतात, आणि विदाऊट टॅक्सेस भरलेल्या गाड्या, प्रायव्हेट गाड्या, या महाराष्ट्र शासन भाड्याने घेतं। सर्रास फिरतात अशा अधिकारी, लाज वाटली पाहिजे अशा अधिकाऱ्यांना। गाडीत बसायच्या आधी त्यांना कळत नाही का की टुरिस्ट परमिट गाडीमध्ये फिरायचं? बस तेवढं कोडलं ना, पुढचं एक कोडा। हे बघा, हे मागचं कोडायला लावलं महाराष्ट्र शासन, महाराष्ट्राचं मग कोडायला लावलं याला। प्रायव्हेट गाडी पासिंग गाडीवर कसं काय हे महाराष्ट्र शासन लावून भाड्याने देऊ शकतात? जागिरी आहे का? आणि खुल्लेआम पोलिसांच्या समोर फिरतात,
आणि याच्यावर महाराष्ट्र असं लिहिलं असल्या कारणाने पोलीस कर्मचारी यांच्यावर कारवाई करत नाहीत. हा सगळा प्रकार नेमका काय आहे ना, हे मी एक्सपोज करणार आहे. बघू मग माझं कोण काय वाकडं करतोय. दंड भाडा साहेब, प्रायव्हेट गाडी कशी काय भाड्याने घेतली? दंड पाडला का सर? केला ना. ट्रॅफिक पोलिसांनी त्या गाडीवर दंड मारल्यामुळं मी ट्रॅफिक पोलिसांचे मनापासून आभार मानतो. अधिकारी साहेब बसलेत बघा गाडीत आयटीत. त्यांना काय फरक पडत नाही. काम केला तरी पगार तेवढा, नाही केला तरी पगार तेवढा. प्रायव्हेट पासिंग गाडीमध्ये फिरतात आणि अधिकारी मला म्हणतात आजच गाडी आली. अरे आजच गाडी आली तर एका दिवसात महाराष्ट्र शासन लिहितात वय गाडीवर? मला अक्कल शिकवत आहेत. चला, थँक्यू साहेब.